आज हसता हसता माझा पैसा टाकला. तर चला सांगतो काय झालं. जवळजवळ रात्रीचे 3 वाजता मी आवरून निघालो घराबाहेर. मित्र मला पिकअप करायला आले होते, कारण आम्ही चाललो विसापूरला ट्रेक करायला. आम्ही निघालोच होतो तितक्यात आमच्या एका गाडीचं पेट्रोल संपलं. मग मी आणि शुभे पेट्रोल पंप शोधायला गेलो, पण सगळे पंप बंद होते. मग थोड्याच वेळात आम्हाला एक दादा भेटला. त्याने आमची पेट्रोल काढण्यात मदत केली. आणि हा बघा रोहन शिराळे, हा मेकॅनिकल इंजिनिअरिंग करतोय आणि याला पेट्रोल कसं काढतात हे माहीत नाही. मग पेट्रोल टाकून आम्ही परत निघालो. थोडं पुढं जाऊन शुभे आणि मी थोडं थांबलो, कारण आम्ही दोघं खूप पुढं आलो होतो. पण नंतर कळलं आम्ही मागे पडलोय, बाकी सगळे पुढे गेले. मग काय, मी आणि शुभे आम्ही दोघं परत निघालो. जवळजवळ 15 ते 20 मिनटं ट्रॅव्हल केल्यानंतर आम्ही सगळे परत एकत्र आलो. त्यानंतर मी वैभ्याच्या गाडीवर बसलो. मग थोड्याच वेळात आम्ही गावात पोचलो. तिथं गाड्या पार करून आम्ही ट्रेक चालू केलं. त्यानंतर चरणला म्हणलं की याच्या झाडाची पानं तोड, आपल्याला लागतील पुढं. तर तो बघा कशी बकचुदी करते. ते जाऊ दे. हे बघा, यांना सोपा रस्ता सोडून अवघड रस्त्याने जायचं आहे वरती. असो, मी सोप्या रस्त्यानेच जातो बाबा. कसं तरी आम्ही दोघं तिघं वर आलो. पण हे तिघे बघा अजून तिथं चढत आहे. तिथं पाय खूप घसरत होते, तरी साई कसं बसा चढला. शुभे बघा एकदा पाय देतोय तर एकदा हात देतोय. पण चरण बघा, याला ग्रिपच भेटत नव्हती. तो पण कसा बसा झोपत झोपत चढला बाबा. त्याची रिॲक्शन बघा, त्याला बघून मला खूप हसायला येत होतं. आणि मी हसता हसता बघा माझं काय झालं. पडून झाल्यानंतर आम्ही सगळं थोडं वरती आलो. तिथं छोटा धबधबा होता. मग त्या पाण्यात आम्ही थोडी मस्ती केली. त्यानंतर शुभेने भेळ आणली होती, ती खाल्ली. भेळ खाऊन झाल्यानंतर आम्ही परत ट्रेक चालू केलं. मग बऱ्याच तासाने आम्ही फायनली गडावर पोचलो. थोडं बसलो, व्ह्यू वगैरे पाहिलं. त्यानंतर आम्ही 3 ते 4 तास पूर्ण गड फिरलो. जास्त फिरल्यामुळे आम्ही खूप दमलो होतो. चरण बघा, तो तर तिथंच झोपला. त्यानंतर आम्हाला एक विहीर भेटली. त्यात आम्ही पाय टाकून बसलो आणि थोडं रिलॅक्स झालो. अशा प्रकारे आम्ही अख्खं विसापूर एक्सप्लोअर केलं आणि परत निघालो घरी.